सो लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. आपल्या आयुष्यामध्ये किंवा बेगर म्हणजे भिकारी म्हणूया आपण, भिकाऱ्याकडून सुद्धा काही धडा आपल्याला घेता येतो आपल्या आयुष्यामध्ये. हा एक धडा या ठिकाणी घेतलेला आहे. लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. भिकाऱ्याकडून सुद्धा आपल्याला काही धडा मिळतो, काही शिकण्यासारखं असतं. तर कोणाबद्दल आहे ते आणि काय शिकायला मिळतंय बघा, या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर मीना कोण आहे बघा. मीना इज गुड फ्रेंड ऑफ माइंड. मीना काय आहे तर माझी एक चांगली मैत्रीण आहे. शी इज अन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. ती LIC काय आहे, ऑफिसर आहे आणि चांगला पगार तिला मिळत आहे, चांगला पगार तिला मिळत आहे. बट देर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. परंतु तिच्याबद्दल नेहमीच असं काहीतरी स्ट्रेंज असायचं. म्हणजे काय म्हणतात ना, अनोळखी गोष्टी त्या ठिकाणी असायच्या. कोणत्या गोष्टी बघा अनोळखी. स्ट्रेंज म्हणजे अनोळखी, लक्षात घ्या, किंवा विचित्र वगैरे. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ती नेहमी अनहॅपी असायची, नेहमी दुःखी असायची. अनहॅपी म्हणजे दुःखी असायची. हॅपीचं ऑपोजिट आहे ते. फॉर एव्हर नेहमी, बरोबर. Whenever I met her, I would start to feel depressed. I It was as though her gloom and cynicism had a way of spreading to others. आणि जेव्हा जेव्हा मी तिला भेटायचे बघा, काय म्हटलं की जेव्हा जेव्हा मी तिला भेटायचे तेव्हा तेव्हा मला आहे ना काय वाटायचं, मला डिप्रेशन वाटायचं, मला असं उदास वाटायचं, डिप्रेशन. असं काय वाटायचं कारण ग्लूम म्हणजे काय, फिलिंग ऑफ सॅडनेस. आणि सिन्सिझम म्हणजे काय तर डिस्ट्रक्टफुल ॲटिट्यूड. म्हणजे काय तर तिचा उदासपणा आपल्याकडे यायचा असं तिला वाटायचं. कोणाला वाटायचं, लेखिकेला वाटायचं की तिचा उदासपणा आपल्याकडे येत आहे. कारण समोरच्या व्यक्तीचा आनंद असेल तर आपला पण आनंदच होतो, समोरचा व्यक्ती दुःखी असेल तर आपल्या सुद्धा दुःख होतं, समोरचा असेल तर आपल्याला उदासपणा येऊ शकतो. फॉर सॉरी She never had anything positive to say on any subject or about any person. तर कोणत्या व्यक्तीबद्दल ती कधीच पॉझिटिव्ह काही म्हणायची नाही, नेहमीच सकारात्मक काहीच म्हणायची नाही. पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक असं काहीच म्हणत नाही. मी निगेटिव्ह किंवा नकारात्मक विचार करायची ती कोणत्याही गोष्टीबद्दल, कोणत्याही माणसाबद्दल. प्रत्येक वेळेस ती काही ना काही त्याच्यामध्ये चुका काढायची, काही ना काही निगेटिव्ह गोष्टी. पॉझिटिव्ह काहीच नाही. हॅड एनिथिंग काहीच नसायचं, लक्षात घ्या. फॉर इन्स्टन्स काय झालं बघा, आय माइट से टू हर, मीना, डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. मीना's immediate response little would be to belittle achievement. Naturally, his father is a school teacher, he would say. बरोबर. तर ती म्हणायची की मीना, अगं तुम्ही ना राकेश, बरोबर, काय आहे तर राकेश शाळेत पहिला आला. राकेश शाळेमध्ये पहिला आला. जर तिला कोणी सांगितलं शाळेत पहिला आला तो, तर ती काय म्हणायची, हो येणारच. कारण का, नैसर्गिकताच आहे ना, नैसर्गिक येणार. कारण का, त्याचे वडील काय आहेत तर टीचर आहे, शिक्षक आहेत, असं तिचं म्हणणं होतं. म्हणजे राकेशची मेहनत तिला दिसली नाही, परंतु त्याचे वडील टीचर असल्यामुळे तो पहिला आलाच तिला त्या ठिकाणी वाटायचं. एक सेकंड. तर पुढे बघा, म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट असं ती काही ठरत नव्हती. ती नेहमीच कुठल्या ना गोष्टीमध्ये तिला काहीतरी असं निगेटिव्ह गोष्टी तिला त्या ठिकाणी जाणवायची. चलो आगे देखो क्या है, पुढे काय बघा. सॉरी. इफ आय सेड Meena, Shweta is very beautiful girl, isn't she? Meena would be pessimistic. When a pony is young, he looks handsome. It is age that matters. Wait for some time, Shweta will be uglier than anyone you know. बरोबर. आता दोन गोष्टी असतात, ऑप्टिमिस्टिक आणि पेसिमिस्टिक, आशावादी आणि निराशावादी. ऑप्टिमिस्टिकचा अर्थ होतो आशावादी आणि पेसिमिस्टचा अर्थ होतो निराशावादी. लक्षात घ्या. एक्सेप्टिंग द वर्स्ट, हॅव्हिंग अ निगेटिव्ह ॲटिट्यूड. आशावाद आणि निराशावाद, ऑप्टिमिस्ट आणि पेसिमिस्ट. तर ते अरे बघा श्वेता किती सुंदर आहे असं ते म्हणतात. अरे की ती म्हणते की ना, अरे असं काही नाही, लहान असताना सगळे सुंदर दिसतात, बरोबर. परंतु जेव्हा तुम्ही मोठे होता तेव्हा तुमचं सौंदर्य हळूहळू काय होतं, कमी होतं, आणि नंतर तू बघ ते तुला सुंदर दिसणार नाही, असं तिचं म्हणणं होतं. म्हणजे एखाद्या गोष्टीला तुम्ही काही ना काही खोड काढायची. Meena, it's a beautiful day. Let's go for a walk. No, the sun is too hot and I get tired if I walk too much. Besides, who says walking is a good health? There is no proof. तिला सांगितलं ना कोणी की बाबा बघ बरं, खूप चांगला दिवस आहे, ब्युटिफुल डे आहे, आपण वॉकला जाऊया, आपण काय करूया, फिरायला जाऊया. वॉक म्हणजे फिरणे किंवा चालणे किंवा त्याला फिरणं म्हणतो. तर ते नको नको.
कसं खूप ऊन आहे बघा, सन इज टू हॉट, खूप ऊन आहे आणि मी थकून जाईल, जर खूप चालले तर मी थकून जाईल. आणि हु सेज वॉकिंग इज अ गुड फॉर हेल्थ, कोण म्हणालं की चालणं शरीराला चांगलं असतं? काही पुरावा वगैरे आहे का? पुरावा नाहीये, देर इज नो प्रूफ. ती म्हणते पुरावा वगैरे असं काही नाही, देर इज नो प्रूफ. दॅट वॉज मीना, ही मीना होती. कोण होती? दॅट वॉज मीना, जी प्रत्येक गोष्टीमध्ये निराशा किंवा तिला कुठल्याही प्रकारची प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी दुर्गुण काढायची, चांगले गुण काढत नसायची. Now she stayed alone in an apartment as her parents lived in Delhi. तर ती एका घराच्या अपार्टमेंट मध्ये एकटीच राहायची, कारण तिचे आई वडील कुठे असायचे, पेरेंट्स कुठे होते, दिल्लीमध्ये होते. शी वॉज अन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. ती एकच मुलगी होती, आई वडिलांना एकुलती एक मुलगी होती आणि प्रत्येक वेळेस ती कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही चुका काढायची वगैरे वगैरे. तिला नेहमी अशी खूप चूक काढायची सवय होती. नॅचरली काय झालं, निसर्गतः शी वॉजंट अ व्हेरी प्लीझंट कंपनी अँड नो बडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. त्यामुळे तिच्या घरी कोणी जात नसायचं, कोणाला आवडत नसायच्या घरी जायला. कारण का, आता ती कंप्लेंट जास्त करायची, त्यामुळे कोणत्या घरी जातच नसायची, एकटीच असायची ती. देन वन डे मीना अँड मीना वॉज ट्रान्सफर. एकदा काय झालं, मीना आता नंतर काय झालं, मीनाची ट्रान्सफर झाली. बरोबर, सरकारी नोकरीमध्ये असल्यानंतर बऱ्याच लोकांना त्यांची जी काही त्यांच्या त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना ट्रान्सफर व्हावं लागतं. सो शी वॉज ट्रान्सफर टू बॉम्बे. आता बॉम्बे म्हणजे काय, तर पूर्वीचं मुंबईचं नाव. लक्षात घ्या, 1995 पर्यंत बघा इथं दिले तुम्हाला, की आपण जे मुंबई म्हणतो, मुंबई, तर बॉम्बे वॉज दी ऑफिशियल नेम ऑफ मुंबई अंटिल 1995. 1995 पर्यंत आपल्या मुंबईला बॉम्बे म्हणायचे. काय म्हणायचे? बॉम्बे म्हणायचे. 1995 आपण त्याचं मुंबई नामांतर केलेलं आहे. सो तिला बॉम्बेला किंवा बॉम्बेला ट्रान्सफर झाली तिची. अँड सून वी फॉरगेट ऑल फॉरगॉट अबाउट हर. आणि आम्ही सर्व त्याबद्दल, तिच्याबद्दल सर्व विसरून गेलो. मेनी इयर्स लॅटर, बरेच वर्ष झाले, आय फाउंड माय सेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. तेव्हा ही जी लेखिका आहे, ती लेखिका कुठे गेली? मुंबईचा फ्लोरा फाउंटन आहे, त्या ठिकाणी खूप पाऊस आला, त्या ठिकाणी मी पाहिलं, मी त्या ठिकाणी अडकलो. बरं, त्या ठिकाणी पावसामुळे मी त्या ठिकाणी अडकलो. मुंबईचा पाऊस आपल्या सर्वांना माहित आहे. देन इट वॉज पोरिंग अँड आय डिडंट हॅव अन अम्ब्रेला. खूप पाऊस पडत होता आणि माझ्याकडे अम्ब्रेला, छत्री नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबरालयस, अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोर, वेटिंग फॉर द रेन टू सबसाइड. सबसाइड म्हणजे कमी होणे. तर पाऊस थांबायची आम्ही वाट बघत होतो. एका दुकानाच्या बाहेर आम्ही उभं राहिलो. पाऊस, एक डिपार्टमेंटल स्टोर होतं, दुकान होते, आम्ही त्या ठिकाणी उभं राहिलो, म्हणजे मी उभी राहिली आणि पाऊस कमी व्हायचा, आम्ही वाट बघत होते. सडनली काय झालं, अचानक काय झालं, आय स्पॉटेड मीना. त्या ठिकाणी कोण दिसलं? मीना. जी मीना आतापर्यंत आपण बघितलं ना, ती मीना त्या ठिकाणी दिसली. आय स्पॉटेड मीना. माय फर्स्ट रिएक्शन वॉज टू रन इवन इन दॅट पोरिंग रेन. पहिल्यांदा वाटलं की पळून जावं, कशाला भेटली मला ही मीना, पळून जावं असं तिला वाटलं. काय वाटलं मला? तिला वाटलं पळून जावं. ही मीना का बरं मला दिसली, मी आता तिला काही बोलणार नाही, मी आपली पळून जाते असं तिला वाटलं. पहिल्यांदा पळून जावं वाटलं, पावसामुळे सुद्धा पळून जावं असं तिला वाटलं. It was anxious to avoid her being seen her by having to listen to her never-ending complaints. However, I couldn't escape. मला वाटलं नको यार, ही एवढ्या वर्ष मी काहीला भेटली नाहीये, त्यामुळे आता जर भेटली ती परत काही ना काही बोलेल आणि उगाच माझा वेळ वाया घालवेल, त्यापेक्षा मी आपली निघून जाते. परंतु नाही निघता आलं, एस्केप, तिथून सुटका नाही करता आली स्वतःची. शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड गॉड. तेवढ्यात त्या मीनाने हिला बघितलं, लेखिकेला बघितलं आणि तिला भेटायला त्या ठिकाणी ती लगेच आली. होल्ड ऑफ माय हँड, होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली. ती आली आणि तिने काय केलं, हा हात तिने पटकन पकडला लेखिकेचा. वॉट्स मोर, शी वॉज व्हेरी चिअरफुल. आणि यावेळेस बघितलं ती चिअरफुल होती. जी नेहमी कंप्लेंट करायची ना, ती नेहमी आता चिअरफुल होती. हे, आय एम रिअली एक्सायटेड, इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. जुन्या मित्रांना भेटणं खूप आनंदीदायी असं आहे. कोण म्हणली, कोण म्हणाला सांगा बरं? तर मीना म्हणाली, या लेखिकेला म्हणाली की जुन्या मित्रांना भेटणं हे खूपच काय आहे, आनंददायी आहे असं ती म्हणाली. मला खूप आनंद झाला तुला भेटून. जी मीना आतापर्यंत वेगळी होती ती वेगळी वाटली. व्हॉट आर यू डुईंग हिअर? तू इथे काय करत आहेस? तू इथे काय करत आहेस? आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क. लेखिकेने सांगितलं की मी या ठिकाणी एक कार्यालयीन काम आहे माझं, ऑफिशियल वर्क आहे, ते करायसाठी या ठिकाणी आलेले आहे. आय वॉज हिअर फॉर अन ऑफिशियल वर्क. देन स्टे विथ मी टू नाईट. माझ्यासोबत तू आज रात्र राहा. काय सांगितलं? स्टे विथ मी टू नाईट, आज माझ्यासोबत तू आज रात्र राहा.
लेट्स चॅट, मस्त गप्पा मारूया. चॅट म्हणजे गप्पा मारूया. लेट्स चॅट, गप्पा मारूया. तू माझ्यासोबत रात्रभर राहा. डू यू नो दॅट अँड ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रिशियस अँड रेअर. जे जुने मित्र असतात ना तुमचे, आणि जुने जे काही तुमच्या आठवणी असतात, मेमरी, ओल्ड फ्रेंड, जुने मित्र, जुने आठवण, हे काय असतात? प्रिशियस असतात. प्रिशियस म्हणजे त्याचं मौल्यच नाही, मौल्यवान असतात. आणि रेअर असतात. रेअर म्हणजे काय सांगा? रेअर म्हणजे काय? तर दुर्मिळ असतात. कसे असतात ते? दुर्मिळ तुम्हाला असतात. पुढे, आय कुडंट बिलीव्ह इट. मला विश्वासच बसला नाही. वॉज दिस रिअली मीना? हीच मीना का ती? आय पिंच्ड मायसेल्फ. मी माझ्या स्वतःला चिमटा घेतला. अँड हार्ड टू शुअर इट वॉजंट अ ड्रीम. स्वप्न तर नाही ना, असं मला स्वप्न तर नाही ना हे, असं म्हणून मी काय केलं? स्वतःला चिमटा घेतला. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ मी, स्क्विझिंग माय हँड, स्माइलिंग, अँड येस शी डिड लुक हॅपी. येस, तिला मीना होती. स्वप्न नव्हतं, ते मीना होती त्या ठिकाणी. मीना समोर उभी होती आणि ती आनंदी दिसत होती. शी डिड लुक हॅपी, आनंदी दिसत होती ती. In the 3 years she had been in Bangalore, I had in the 3 years she had been in Bangalore, I had never once seen her smiling like that. तर 3 वर्ष जेव्हा बँगलोरमध्ये होती, बरं, कोण? मीना आणि लेखिका, त्यावेळेस हसणं कधीच बघितलं नाही की ही हसली. मीना कधी हसल्याच त्यांनी बघितलेलंच नव्हतं. A few strands of gray in her hair reminded me that years had passed. तिचे केस काही पांढरे झाले होते. लगेच कळलं झालं की नक्कीच बरेच वर्ष निघून गेले. There were a few wrinkles in her face, but the truth was that she looked more attractive than ever before. चेहरा थोडा सुरकुरीत दिसत होता, परंतु तरी सुद्धा ती आधीपेक्षा जास्त अट्रॅक्टिव्ह दिसत होती, आकर्षक दिसत होती. कोण? मीना. का बरं असं होतं ते पुढे कळलं आपल्याला. फायनली आय मॅनेज टू से. फायनली मी सांगितलं, ओके मीना, चलो. फायनली आय मॅनेज टू से, नो मीना, I can't stay with you tonight. I have to attend a dinner. Give me your card and I'll keep in touch with you. I promise. तर लेखिका म्हणाली की नाही नाही मीना, मी तुझ्यासोबत थांबू शकत नाही, कारण मला एका ठिकाणी रात्री जेवायला जायचं आहे. मला तुझं कार्ड दे, मी तुला नक्कीच भेटायला येते. मला तुझं कार्ड दे, मी तुला नक्कीच भेटायला येते, असं ती तिला म्हणाली. लेखिका म्हणाली, ओके आय प्रॉमिस. मी तुला वचन देते, मी तुला भेटायला येईल. I'll keep in touch with you. मी तुला संपर्कात राहील. फॉर अ मोमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड. लेट्स गो अँड हॅव अ टी ॲट लीस्ट. ओके ठीक आहे, नाही ना, चल आपण चहा तरी घेऊ. तू जेवायला थांबत नाहीस, माझ्यासोबत थांबणार नाहीस, ठीक आहे, ऍटलीस्ट चहा तरी घेऊया. आपण काय घेऊया? चहा तरी घेऊया. बट मीना, इट्स पोरिंग. अगं मीना, पण पाऊस पडतोय. पोरिंगचा अर्थ काय? पाऊस पडणं. पोर म्हणजे ओतणे. लक्ष दे, पोरचा ऍक्च्युअल जो अर्थ बघितला, त्याचा अर्थ होतो ओतणे, परंतु इथे काय घेतलेला आहे? तर पाऊस पडत आहे. सो व्हॉट्स, वी विल बाय अँड अम्ब्रेला अँड देन गो टू ग्रँड हॉटेल. ठीक आहे ना, पाऊस पडतो ना, आपण काय करूया? छत्री विकत घेऊया. काय करूया आपण? छत्री, अम्ब्रेला काय करूया? आपण विकत घेऊया आणि हॉटेलमध्ये जाऊया. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन. अगं पण पावसात टॅक्सी पण भेटणार नाही आपल्याला. कोण म्हणाली? लेखिका म्हणाली. म्हणजे लेखिका त्याला थोडस तिला अवॉइड करण्याचा प्रयत्न करत होती. सो व्हॉट, लेट्स विल वॉक. आज असू द्या, आपण चालत जाऊया. आपण काय करूया? चालत जाऊया. आय वॉज व्हेरी सरप्राईज. बघा, हिला सरप्राईज झालं का ही कधी न चालणारी मीना. आय वॉज व्हेरी सरप्राईज. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. टुडे शी सेम रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ऍडजस्टमेंट. किती ऍडजस्टमेंट ती करत आहे मीना. बघा ना, पाऊस पडतोय, मग छत्री विकत घेतली, राईट, अम्ब्रेला. त्यानंतर टॅक्सी मिळणार नाहीये, त्यामुळे ते चालत गेले, बाय वॉक. एवढे सर्व ऍडजस्टमेंट तिने केलेली आहे. We reached the Grand Hotel, drenched. By then, only thoughts in my mind was to find out who or what had brought about such a change in the pessimistic Meena I had known. It was quite curious. तर तिला जो लेखिकेला प्रश्न पडला होता की काय झालं असेल असं, आणि कोणत्या व्यक्ती असेल किंवा कोणत्या व्यक्तीने किंवा कोणत्या कशामुळे या ही जी काही निराशावादी व्यक्ती आहे, पेसिमिस्टिक आहे, ती आता आशावादी झालेली आहे, ऑप्टिमिस्टिक झालेली आहे. काय झालं? हा प्रश्न त्या लेखिकेला पडला होता आणि पहिला लगेच तिने प्रश्न विचारला. आय वॉज क्वाईट क्युरियस. क्युरियस म्हणजे म्हणतो ना, उत्साह, जाऊन घ्यायची उत्कंठ त्या ठिकाणी लागली होती. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅड मॅनेज टू चेंज यू सो? ती म्हणाली, का ग, तुझ्या आयुष्यामध्ये कोणी प्रिन्स आलेला आहे का, ज्याने तुझं आयुष्य बदलून टाकलेलं आहे? कारण हा एक प्रश्न सहसा विचारलेला जातो. पुढे बघा तिचं उत्तर काय आहे. बघा, या दोघींच्या इथे ठिकाणी बसलेल्या आहेत. Mina was surprised by my question. Mina was surprised by my question. No, 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 no. No, there is not anything like that. नाही मीना, तसं काहीच. मीना म्हणते नाही नाही, तसं अजून कधी काही नाहीये.
अजून तरी एखादा प्रिन्स चार्मिंग पर्सन इज नॉट इन माय लाईफ. सो देन व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. आता तिला विचारलं तुझ्या एनर्जीचं सिक्रेट काय, बरोबर. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. तुम्ही टीव्ही मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट पाहत असाल, त्यामुळे तुम्हाला माहित असेल की बूस्ट इज द सिक्रेट सर आज ऑफ. संध्याकाळी पेपर आहे. हो, चांगली गोष्ट आहे ना. बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी, राईट. असं तुम्ही पेपर ऐकलं असेल तुम्ही, बूस्ट इज द सिक्रेट ऑफ आर एनर्जी. then what is the secret of your energy? like Tendulkar does in the advertisement. बरोबर की नाही. तुम्ही बुशची ऍडव्हर्टाइजमेंट पाहिली असेल. सुरुवातीला सचिन तेंडुलकरची ऍडव्हर्टाइजमेंट होती, आता मला वाटतं विराट कोहली या ठिकाणी आहे. तेंडुलकर डज इन द ऍडव्हर्टाइजमेंट. आता तुम्ही बघितलं असेल ना, विराट कोहलीची ऍडव्हर्टाइजमेंट आहे, विराट कोहलीची. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, विराट सर मुझे आपका विकेट चाहिए वगैरे असो. देन शी स्माइल्ड, अ बेगर चेंज माय लाईफ. काय म्हणाली ती, एका भिकाऱ्याने माझं आयुष्य बदलून टाकलं. काय केलं, एक भिकारी होता, त्या भिकारी माझं आयुष्य बदलून टाकलं. अ बेगर चेंज माय लाईफ. I was absolutely dumbfounded and she couldn't see it. Yes, a beggar, she repeated, as if to reassure me. He was old and used to stay in front of my house with his 5-year-old granddaughter. तो माझ्या घराच्या समोर एक रस्त्यावर तो राहायचा, एक भिकारी राहायचा, आणि त्याला एक 5 वर्षाची ग्रँड डॉटर होती. म्हणजे कोणती, नात होती. As you know, I was a chronic pessimist. I used to give my leftovers to this beggar every day. तर तुम्हाला माहिती आहे की मी काय करते, मी क्रोनिकचा अर्थ होतो की एखादी गोष्ट खूप जुनी असणे. लक्षात, क्रोनिकचा अर्थ काय, जुनाट. तर मी काय करायचे, माझ्या घरात जे काही उरलेलं असायचं, लेफ्ट ओव्हर जे काय असायचं, मी त्या लोकांना द्यायची. या लोकांना मी दररोज देऊन टाकायची. आय नेव्हर स्पोक टू हिम. मी कधी त्याच्याशी बोलले नाही. नॉट डिड ही स्पीक टू मी. तो पण माझ्याशी कधी बोलला नाही. वन मान्सून डे, एका मान्सून डे म्हणजे जेव्हा पावसाचे दिवस होते, त्यावेळेस काय झालं, आय लुक्ड आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. कर्स म्हणजे काय, दोष देणे, नाव ठेवणे, दोष देणे. कर्स म्हणजे काय, नाव ठेवणे किंवा दोष. एखाद्याला आपण दोष देतो वगैरे तसं. तर मी माझ्या खिडकीमध्ये, बेडरूमच्या खिडकीमध्ये होते आणि या पावसाला मी दोष देते, पावसाला नाव ठेवत होते. कोणाला, पावसाला. कोण, मीना. आय डोंट नो व्हाय I did that because it wasn't even getting wet. But I wasn't even getting wet. मी जर ओली होत नव्हते, घरामध्ये सगळं काही कोरडं होतं, व्यवस्थित होतं, तरी सुद्धा पावसाला मी नावं ठेवत होते. That day I couldn't give the beggar and his granddaughter their daily quota of leftovers. They went hungry, I am sure. बरोबर. त्या दिवशी मला माझ्या घरात जे काही उरलेलं होतं ते मला त्यांना देता आलं नाही. तो जो काही भिकारी आणि त्याची जी काही नात आहे, त्यांना मला जे काही घरातलं उरलेलं आहे ते मला देता आलं नाही. आणि मला वाटतं नक्कीच ते त्या दिवशी उपाशी राहिले असणार. बरोबर, ते उपाशी राहिले असणार, कारण बिचारे भिकारी असतात, त्यांना ते अशा लोकांवर कधी कधी अवलंबून असतं. हाऊएव्हर, तरी सुद्धा काय झालं बघा, व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो सरप्राइज मी. मी माझ्या खिडकीतून बघितलं, बाहेर बघितलं, त्यामुळे मला आश्चर्याचा एक धक्का बसला, छोटासा आश्चर्य धक्का बसला. काय झालं बघा, द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक. तर ते जो भिकारी होता ना, तिची नात होती, ते रस्त्यावर खेळत होते. का, कारण त्या ठिकाणी ट्रॅफिक नव्हती, कारण गाड्या कमी असल्यामुळे ट्रॅफिक नव्हती, रस्त्यावर खेळत होते. दे वेअर लाफिंग, ते हसत होते, क्लॅपिंग, टाळ्या वाजत होते, स्क्रीमिंग जॉयसली, म्हणजे आनंदाने ते ओरडत होते. ॲज इफ दे वेअर इन पॅराडाईज, ते एखाद्या नंदनवनात आहेत. पॅराडाईज म्हणजे काय, नंदनवन. लक्षात घ्या, पॅराडाईजचा अर्थ काय होतो, नंदनवन. मला बाजूला मिनिंग पण दिलेली आहे, हेवन अन आयडियल और परफेक्ट प्लेस, नंदनवन. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर, पाऊस असू द्या त्यांना काही फरक पडला नाहीये, आणि त्यांना भूक तर नक्कीच लागलेली असं तरी सुद्धा काही फरक पडला नाही त्यांच्या आयुष्यामध्ये. दे वर टोटली ट्रेंच्ड अँड टोटली हॅपी. आय अँड वाय द झेस्ट ऑफ लाईफ. झेस्ट म्हणजे काय, ग्रेट एन्जॉयमेंट ऑर एन्थुझियाझम. तर मला खरंच म्हणतात ना, मला त्यांना हेवा वाटला की या लोकांनी काही नसून हे किती एवढे आनंदात आपल्याकडे हे दिसत आहे. That scene forced me to look at my own life. I realized I had so many comforts, none of which they had. तर यावेळेस मला प्रश्न पडला की मी माझ्या आयुष्याकडे पुन्हा बघण्याचा निर्णय घेतला की माझ्याकडे सगळं काही आहे, माझ्याकडे सगळं सुख समाधानाच्या गोष्टी माझ्याकडे आहेत, तरी सुद्धा आणि त्या गोष्टी त्या लोकांकडे नाही. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल ॲसेट. ॲसेट म्हणजे काय, तर मौल्यवान वस्तू. ॲसेट म्हणजे मौल्यवान वस्तू. आपल्याकडे जे काही ॲसेट आहेत, म्हणजे आता तुमच्या हातातला मोबाईल तुमचा ऍसेट आहे, तुमचं घर तुमचा ऍसेट आहे, तुमची जमीन तुमचा ऍसेट आहे, तुमची बुद्धी तुमचा ऍसेट आहे.
तुमचा पैसा तुमचा ॲसेट वगैरे. सो वन विच आय लॅक, त्यांच्याकडे काय होतं तर दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. तर आयुष्य जसं आहे तसं ते आनंदी राहण्याचा प्रयत्न करत. त्यांना माहित होतं की ते आपल्या आयुष्यामध्ये जसं आहे तसं आपण आनंदी कसे राहू शकतो असं ते विचार करत होते. आणि त्यांना त्यांच्याकडे होतं जे आपल्याकडे नाही. आय फेल्ट अशेम्ड ऑफ मायसेल्फ, मला स्वतःला काय झालं तर मला स्वतःला स्वतःची लाज वाटली. आय इवन स्टार्टेड टू मेक अ लिस्ट ऑफ व्हॉट आय हॅड अँड व्हॉट आय डिड नॉट हॅव. मी प्रयत्न केला की माझ्याकडे काय आहे याची एक लिस्ट बनवली, काय आहे आणि काय नाही, काय आहे आणि काय नाही. आय फाउंड आय हॅड मोर टू बी ग्रेटफुल फॉर दॅन मोस्ट पीपल कुड इमॅजिन. तर काही लोकांना कल्पनाच होईल याच्या एवढ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. आणि दॅट डे व्हॉट हॅपन, आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ युझिंग द बेगर ॲज माय रोल मॉडेल. तर या भिकाऱ्याला मी रोल मॉडेल केलं आणि माझं आयुष्य त्या ठिकाणी माझं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न मी करायला घेतला. After a long pause, I asked Meena how long it had taken her to change. किती वेळ लागला बरं तुला बदली व्हायला? Once this realization dawned, she said, it took me almost 2 years to put the change into effect. 2 वर्ष लागली मला स्वतःला बदलायला, माझा ॲटिट्यूड माझी ॲटिट्यूड माझा बदलायला मला किती वेळ लागला? 2 वर्ष लागली. नाव नथिंग मॅटर्स, आता काही फरक पडत नाही. आय एम ऑलवेज हॅपी, मी नेहमीच आनंदी असते. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मला आनंद मिळतो. इन एव्हरी सिच्युएशन, कुठल्याही परिस्थितीमध्ये. अँड इन एव्हरी पर्सन. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु? तू काही गुरुदक्षिणा दिलं की नाही त्या भिकाऱ्याला? नो, अनफॉर्च्युनेटली बाय द टाइम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. नाही ना, एवढं सगळं होण्याच्या नंतर मला वाटलं काही माणसाला द्यावं, पण तो बिचारा मेला होता. But I sponsored his granddaughter to a boarding school as a mark of respect to him. पण मी काय केलं, ती जी काही त्याची नात होती त्या नातीला मी काय केलं, बोर्डिंग मध्ये टाकलं. मी काय केलं, बोर्डिंग मध्ये टाकलं, तिचा खर्च उचलला, तिला बोर्डिंग मध्ये मी टाकून दिलं. स्पॉन्सर म्हणजे स्पॉन्सरचा अर्थ काय होतो तर स्वतःहून एखादी गोष्ट करणे किंवा पैसा पुरवणे. चला, सुधा मूर्ती आहेत, खूप छान असे लेखिका आहेत, त्यांनी सगळं लिहिलं आहे. इथे अटरन्स म्हणजे कोण कोणाला म्हणाले. हू सेड टू हुम, कोण कोणाला म्हणाले. हे सर्वांचे उत्तर तुम्हाला ऑलरेडी माहिती पडतील, लक्ष सोपं आहेत. श्वेता इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल, कोण म्हणलं होतं की आपण इथे ऑथर म्हणूया, ऑथर टू मीना. व्हेन पोनी इज, आता बघा काय विचारलं इथे, व्हेन पोनी इज यंग शी लुक्स ब्युटिफुल हँडसम, कोण म्हणाला, मीना म्हणाली, कोणाला, ऑथर लेखिकेला म्हणाली. इट्स अ ब्युटिफुल डे, सेम ऑथर टू मीना. नो, द सन इज टू हॉट, कोण म्हणाला, मीना म्हणाली टू ऑथर. आय एम ऑल एक्साइटेड टू इट्स नाईस अँड मीट ओल्ड फ्रेंड्स, कोण म्हणाला, सेम मीना म्हणाली ऑथरला. अँड लेट्स चॅट, गप्पा मारूया, लेट्स चॅट गप्पा मारूया, सेम मीना म्हणाली कोणाला, ऑथरला म्हणाली. बरोबर की नाही? चल, अजून काही प्रश्न का 2 मिनिटात बघूया आपण आणि संपूया सेशन, लेक्चर. हे पण आहे काय बघून घ्या. हे बघा काही सोपे प्रश्न आहेत. ट्रू फॉर राईट ऑर रॉंग तुम्हाला विचार. जसं ऑथर अँड मीना वेर ग्रेट एनिमीज, ते शत्रू होते का एकमेकांचे? नाही, दे वेर नॉट दी ग्रेट एनिमीज. मीना वॉज व्हेरी चेअरफुल पर्सन इनिशियली? नो, शी वॉज नॉट. मीना स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट इन दिल्ली? नो, शी वॉज स्टेइंग इन द Bangalore, right? Meena was the second child of her friend? No, she was the first child of her parents. She was the only child actually. The author spotted Meena at Bombay's Flora Fountain? Yes. The beggar and the young girl were playing on the road because there was a lot of traffic? No, there was no traffic. Therefore, they were playing on that road. Next, Bhaga. The scene of beggar and girl made Meena peer into her life? Yes, obviously. The beggar became Meena's role model? Yes, it is also राईट. असे काही प्रश्न आहेत बघा बाळांनो, सोपे आहेत. पुढे काय आहे? मीना वॉज अन LIC ऑफिसर? येस, शी वॉज अन LIC ऑफिसर. शी वॉज अ पेसिमिस्टिक पर्सन. इथं राहिलं का? हा, इट टूक ऑलमोस्ट 2 years टू चेंज? येस. मीना वॉज एबल टू गिव्ह गुरुदक्षिणा? डिरेक्टली दिले का त्याला? नाही, डिरेक्टली नाही दिले. लक्षात, डिरेक्टली विचार, डिरेक्टली दिले का? नाही दिले, कारण तो मेला होता, त्यामुळे तिला अनडायरेक्टली दिली. अनडिरेक्टली किंवा अनडायरेक्टली दिली. तिच्या जी काही ग्रँड डॉटर, तर त्याची जी ग्रँड डॉटर होती, सो शी स्पॉन्सर्ड हर एज्युकेशन वगैरे. असू द्या. चला, काही प्रश्न आहेत, सोपे आहेत. यू कॅन राईट द क्वेश्चन गाईज. एवढं काही कठीण प्रश्न असतात.
एकदा तुम्हाला लेसन समजला की कुठलेही प्रश्न असू द्या, दे आर ऑलमोस्ट इझी फॉर यू. ऑप्टिमिस्टिक, पेसिमिस्टिक, डिझॉल्व, न्यू, लाईफ, अगली, फ्राउंड, हेल्प, शोधा हे सगळे उत्तर सोपे आहेत. लँग्वेज स्टडीचा एक वेगळा सेशन आपण सुरू करणार आहोत, त्याच्यामुळे सगळं तुमचं तोपर्यंत त्याच्यामध्ये येऊन जाईल.